आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव आणि शिष्यगण मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री रामदास भाऊसाहेब बांडे शिष्य मंडळाच्या वतीनं टाकळी ढोकेश्वर येथील श्री भैरवनाथ मंदिर बांडेमाळा इथे गुरुपौर्णिमा उत्सव 2026 आणि शिष्यगण मेळावा भव्य उत्साहात पार पडलाय. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या मेळाव्यानं भाविकांच्या हृदयाला स्पर्श केला. मेळाव्यासाठी निलेश लंके यांच्या पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, तसेच बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाबासाहेब खिलारी, काउन्सिलिंग सदस्य डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, माजी सरपंच सुनीता झावरे, चेअरमन नारायणराव झावरे, तसेच जिल्हा प्रवक्ते राष्ट्रवादी मोहन रोकडे, अमोल उगले आणि भालेराव गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत शाहीर अण्णासाहेब चौरे, शाहीर शांताराम किनकर तसेच संगीतरत्न भाऊसाहेब आंधळे यांनी भक्तिमय भजन कार्यक्रम सादर केला. भजनांच्या गोड स्वरामध्ये संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. त्यानंतर हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज रोकडे यांचं सुश्राव्य असं प्रवचन झालंय. त्यांच्या प्रभावी आणि भावपूर्ण अशा प्रवचनांनी उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. दुपारी 1 वाजता जागरण गोंधळ श्री साकर ठाणगे आणि श्री बाळासाहेब निवडुंगे आणि पार्टी यांनी सादर केला. पारंपरिक गोंधळाच्या सादरीकरणानं उत्सवाला वेगळीच रंगत आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं राणीताई लंके यांच्या हस्ते असंख्य गरजवंतांना वस्त्र वाटप करण्यात आलं. या मानवतावादी उपक्रमाला उपस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती. तर महाप्रसादाचे अन्नदाते श्री अशोक गंगाराम चव्हाण, तसेच श्री महेश धोंडीराम सरवण, श्री जालिंदर प्रभाकर वाबळे आणि श्री महेश रामदास बांडे यांच्या उदार हातून हा प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार मित्र, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, तसेच भैरवनाथ मित्रमंडळ, बनाई मित्रमंडळ, नवभारत मित्रमंडळ, समस्त बांडे परिवार आणि टाकळी ढोकेश्वर येथील सर्व ग्रामस्थ आणि शिष्यगण उपस्थित होते. याबद्दल श्री रामदास बांडे महाराज यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या मेळाव्यानं गुरु शिष्य परंपरेला बळकटी मिळाली आहे आणि भक्तीचा सुवास परिसरामध्ये पसरलाय. दरवर्षीप्रमाणे आज गुरुपौर्णिमेनिमित्त ते साड्यांचं ठिकाणी वाटप करत असतात. खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे, कारण असे लोक कमी असतात, पण खरोखर एक फोटो करावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे पहिल्या वर्षी होते, कारण त्या वासुदेव रोडला कार्यक्रम झालेला होता. त्या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त महिला, बंधू वगैरे सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाला. अतिशय छान असा आज सुद्धा हा कार्यक्रम एक छान असा या ठिकाणी झालेला आहे आणि खरोखरच पण थोडासा मला उशीर झालेला मी रिव्ह्यू करते. सर्वजण जेवायला बसल्यावर मी ते ठिकाणी आल्याने थोडंसं गडबड झाली, कारण गर्दच झालं वाटलं थोडंसं लवकर यायला पळता येईल मी. पण आज गुरुपौर्णिमेनिमित्त बरेचसे त्या ठिकाणी कार्यक्रम होते. खरोखर मी सर्व माझ्या वडीलधाऱ्यांना आणि माझ्या सर्व
गुरुजनांना खूप खूप मी अशा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप अशा पूर्ण सदिच्छा शुभेच्छा देते या ठिकाणी थांबते. रामकृष्ण. असे आमचे बांडे ज्यांचा एवढा मोठा भक्तगण आणि त्या भक्तगणाच्या माध्यमातून त्यांना मिळाली प्रसिद्धी, त्यांच्यावर लोकांची असलेली श्रद्धा, या सर्वच्या माध्यमातून आज आपण हा एवढा मोठा उत्सव साजरा करतो. आणि खऱ्या अर्थाने आनंद होतो तो भैरवनाथाच्या सभा मंडपामध्ये त्यांच्या साक्षीने कार्यक्रम होतो. ज्यावेळेला आपण बनायचा मंडप सभा मंडप केला त्यावेळेला भैरवनाथाचा सभा मंडप करण्याची त्यावेळेची संकल्पना 10-15 वर्ष आहे. पण त्यावेळेस जागेची अडचण होती आणि ती अडचण तुमच्या माध्यमातून खिलसच्या माध्यमातून सुटली. त्यांना मनापासून धन्यवाद देतो की ही कामं परत परत होत नाही. आणि बांडे वस्ती ही फार मोठी वस्ती, इथे छोटे मोठे कार्यक्रम भविष्यकाळामध्ये करता येतील. आणि छोटा मोठा खायचा वाटा उठवायचं भाग्य जरी मला मिळालं, तुम्ही काय सांगायचं योग्य, मला आनंद होईल की काहीतरी आपण या भैरवनाथच्या मंदिराच्या माध्यमातून. आमच्या रामदास म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व. आलेल्या माणसाला तिथं काय असो नसो पण तो आनंद रडत चालला माणूस हसत गेला पाहिजे ही भूमिका रामदासने कित्येक वर्ष जोपासली, वाढवली. त्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्रातले भक्तगण त्यांच्याकडे येतात. जेव्हा आम्ही भक्तगणांबरोबर त्यांच्यावर चर्चा करतो त्यामुळे त्यावेळेच्या भक्तगणाच्या मनामध्ये रामदास भाऊबद्दल असलेलं प्रेम, असलेली भक्ती, असलेली श्रद्धा की आमचा हा रामदास किती लोकांपर्यंत जाऊन पोहोचला, किती लोकांचं प्रेम मिळवलं, किती लोकांचं भक्ती मिळवली, किती लोकांची श्रद्धा मिळवली. खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणून आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं इथं डॉक्टर आहेत, बाकीची सगळी मंडळी, बांडेवरची मंडळी, निवडुंगवाडीची आहे, काकणवाडीची, आम्ही या परिसरात सगळी मंडळी चालली. लांबून तालुक्याच्या बाहेरून काही लोक आले त्यांचं मी या निमित्तानं ऋण व्यक्त करतो, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. भविष्य काळामध्ये हेच प्रेम, हाच जिव्हाळा एकमेकांमध्ये राहो आणि आमच्या रामदासच्या हातून दीनदुबळ्यांची सेवा भविष्य काळामध्ये चांगली होवत एवढीच या निमित्तानं भैरवनाथांनी मी प्रार्थना करतो. आणि आपण आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून माझ्या शब्दांना विराम देतो. भैरवनाथ महाराज की जय. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.